छातीत जळजळ, आंबट ढेकर, तोंडात कडू पाणी, मळमळ ही फक्त लक्षणं नाहीत, तर हे शरीराचे वॉर्निंग सिग्नल्स आहेत. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ॲसिडिटी समजावून घेऊयात. ॲसिडिटीची कारणं, ॲसिडिटीची वेगवेगळी लक्षणं, ॲसिडिटी जर का खूप जास्त वाढली तर त्याचे काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, काही घरगुती उपाय, लाईफस्टाईल चेंजेस आणि ॲसिडिटीमधून बाहेर पडण्यासाठी एक होलिस्टिक अप्रोच हा काय असला पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमधून समजावून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आमाशयात ॲसिड तयार होतं, ते डायजेशनसाठी आवश्यक असतं, पण ते जास्त झालं किंवा चुकीच्या वेळी रिलीज झालं तर ॲसिडिटी होते. आयुर्वेदानुसार पित्त वाढतं किंवा इम्बॅलन्स होतं, यामुळे शरीरातली उष्णता, तीक्ष्णता ही वाढते आणि आपल्याला जळजळ, चिडचिड, ॲसिडिटी, घाम ही अशी लक्षणं दिसतात. ॲसिडिटी वाढण्याची कारणं: वेळेवर न खाणं, जास्त खाणं, कमी खाणं, जास्त तिखट, आंबट खाणं, चहा कॉफी जास्त, उपाशी राहणं, झोप कमी, झोपेच्या वेळेत बदल, स्ट्रेस, जेवण वेळेवर न करणं हे ॲसिडिटी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. बरेच पेशंट सांगतात की जेवणाची वेळ जरा जरी चुकली, म्हणजे अगदी 15 मिनटं अर्धा तासांनी जरी चुकली तरीही लगेच छातीमध्ये जळजळ व्हायला लागते. तर ह्यामागचं महत्त्वाचं कारण हे आहे की आमाशयामध्ये ॲसिड सिक्रीट हे होत असतं. आपल्या जेवणाच्या ठराविक वेळेला हे ॲसिड सिक्रिशन हे सुरू होतं आणि बऱ्याचदा असंही होतं की जेवणाचा काही वास आला तरीही आपल्याला भूक लागल्याची जाणीव निर्माण होते. म्हणजेच आपले सेन्सेस जे आहेत हे सेन्सेस ट्रिगर होतात आणि आमाशयामध्ये ॲसिड सिक्रिशन हे सुरू होतं आणि आपल्याला भूक लागते. अशा वेळी अन्न जर का पोटात गेलं नाही तर हे ॲसिड आमाशयाच्या आतल्या लायनिंगला इरिटेशन देतं आणि मग हे वारंवार या पद्धतीने होत राहिलं की मग आपल्याला जळजळ, मळमळ, आंबट ढेकर या पद्धतीची लक्षणं ही दिसायला लागतात. त्याचप्रमाणे समजा स्ट्रेस आला तर आपल्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल हॉर्मोन हे रिलीज होतं. यामुळे सुद्धा ॲसिड सिक्रिशनला सुरुवात होते आणि मग पुन्हा आमाशयाच्या आतल्या लायनिंगला इरिटेशन होतं आणि आत्ता जशी सांगितली तशीच जळजळ, मळमळ, आंबट ढेकर ही लक्षणं ही आपल्याला लगेचच दिसायला लागतात. झोपसुद्धा कमी झाली की आमाशयातलं ॲसिड हे इम्बॅलन्स होतं आणि ही पुन्हा सगळी ॲसिडिटीची लक्षणं आपल्याला झोपेच्या कमतरतेमुळे सुद्धा दिसायला लागतात. म्हणजेच आपल्या लाईफस्टाईलमधल्या बिघाडामुळे ॲसिडिटीची लक्षणं ही आपल्याला दिसायला लागतात. ॲसिडिटीच्या सुरुवातीच्या काळामध्ये छातीत जळजळ, घशात जळजळ, पोटात जळजळ, आंबट ढेकर ही अशी लक्षणं दिसतात. यावर समजा योग्य वेळी उपाय नाही केले तर ॲसिड हे सतत वर येत राहतं. त्यामुळे अन्न नलिकेला इरिटेशन होत राहतं. छातीत दुखणे, पोटात दुखणे ह्या गोष्टी पण सुरू होतात. गिळताना त्रास, घशात दुखणे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आयुर्वेदानुसार पित्तदोष हा बिघडलेला असतो. जाठराग्नीसुद्धा बिघडतो. यामुळे आम म्हणजे टॉक्झिन्स हे निर्माण होतात. त्यामुळे ॲसिडिटी बरोबरच आपल्याला चिडचिड, थकवा, त्वचेच्या समस्या ह्या सुद्धा बघायला मिळतात. हे समजा आपण वेळेवर ट्रीट नाही केलं तर पोटाच्या लायनिंगला आतमधून जखम होण्याची सुद्धा शक्यता असते. यामुळे कधीकधी ब्लिडिंग होतं. त्यामुळे सतत पोटदुखी, मळमळ किंवा कधीकधी स्टूल्ससुद्धा ब्लॅक कलरचे होतात. ही एवढी सगळी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात जर का आपण ही ॲसिडिटी म्हणजे छातीत जळजळ, घशात जळजळ, मळमळ, आंबट ढेकर हे समजा योग्य वेळेला ट्रीट केलं नाही तर हे पुढचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असते. ॲसिडिटीमुळे आपली पचनशक्ती सुद्धा मंदावते, बिघडते. यामुळे न्यूट्रियंट्सचं ॲब्झॉर्प्शन हे चांगल्या पद्धतीने होत नाही आणि मग आपल्याला अशक्तपणा, चक्कर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे स्किन आणि हेअरवर सुद्धा याचे परिणाम हे दिसून येतात. गट आणि ब्रेनचं कनेक्शन असल्याने ह्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे मग अँक्झायटी, स्लीप डिस्टर्बन्स सारखे सुद्धा आपल्याला लक्षणं ही दिसायला लागतात. एकूणच डायजेशन मेटाबॉलिझम हे खराब झाल्याने आपली मसल स्ट्रेंथ ही कमी होऊन जाते
आणि शरीर हे फॅट स्टोरेजकडे जायला लागतं. आयुर्वेदानुसार अजीर्णामुळे सर्व रोगांची ही सुरुवात होत असते आणि ॲसिडिटी म्हणजेच आपलं पचन हे कुठेतरी बिघडलेलं आहे. त्यामुळे ॲसिडिटीवर वेळेवर उपचार घेणं हे खूप गरजेचं आहे. ॲसिडिटी ही खूप छोटी गोष्ट जरी वाटत असली तरी त्यामुळे आपल्या बऱ्याच सिस्टीम्स ह्या अफेक्ट होत असतात. त्यामुळे योग्य वेळी उपाय करणं हे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले लाईफस्टाईल चेंजेस करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ॲसिडिटीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण काही घरगुती उपाय करू शकतो. सकाळी उठल्या उठल्या 3-4 बदाम आणि 10-12 काळे मनुके हे खाल्ल्याने ॲसिडिटी ही कंट्रोलमध्ये राहू शकते. त्याचप्रमाणे धणे आणि जिऱ्याचं पाणी, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे हे पाणी आपण सकाळी उठल्या उठल्या प्यायलं तर आपली उष्णता ही कमी होते आणि पचन सुधारायला मदत होते. साळीच्या लाह्या ह्या समजा कोरड्या खाल्ल्या तर ॲसिडिटी कंट्रोलमध्ये राहायला चांगली मदत होते. त्याचप्रमाणे रोजच्या खाण्यामध्ये साजूक तूप असणं हे खूप गरजेचं आहे. ह्यानी ॲसिडिटी खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये राहू शकते. ॲसिडिटी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी फिक्स्ड मील टायमिंग्स हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्या वेळेला पर्टिक्युलर वेळेला ॲसिड सिक्रिशन झाल्याने डायजेशन चांगल्या पद्धतीने होतं आणि ॲसिडिटी ही टाळली जाते. यामध्ये नाश्ता हा सकाळी 7 ते 9च्या मध्ये, जेवण हे 12 ते 2च्या मध्ये आणि संध्याकाळचं जेवण हे 6 ते 7च्या मध्ये. रात्री समजा 9 नंतर जेवण झालं तर पुन्हा ॲसिडिटी होण्याची शक्यता ही नक्कीच वाढू शकते. 7 ते 8 तासाची झोप ही सुद्धा ॲसिडिटी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. कारण यामुळे कॉर्टिझॉल हे हॉर्मोन सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे सुद्धा ॲसिड सिक्रिशन हे नॉर्मलाइज होतं आणि तुमची झोप व्यवस्थित झाल्याने तुमचं डायजेशन सुद्धा हे नॉर्मलाइज व्हायला चांगली मदत होते. एक्सरसाइज प्राणायामनी सुद्धा ॲसिडिटी ही चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये राहू शकते किंवा चांगल्या पद्धतीने ही कमी होते. कारण यामुळे सुद्धा डायजेशन सुधारतं, स्ट्रेस हॉर्मोन्स हे कमी होतात आणि ॲसिड सिक्रिशन हे बॅलन्स राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. प्राणायामाचा ॲसिडिटीवर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. यामुळे नर्वस सिस्टीम ही शांत होते आणि ॲसिड सिक्रिशन हे बॅलन्स राहायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. बरेच आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्म ह्याचं सुद्धा ॲसिडिटीवर खूप चांगले रिझल्ट्स हे आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे ॲसिडिटीवर समजा आपण 360 डिग्रीज म्हणजे होलिस्टिक अप्रोच जर का ठेवला तर आपल्याला खूप लवकर रिझल्ट्स हे मिळतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हालाही समजा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो कशा पद्धतीने हँडल करताय, त्यावर तुम्ही काय उपाय करताय हे आम्हाला नक्की सांगा. कारण ते उपाय कदाचित दुसऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकतील. आणि आत्ता सांगितलेल्या उपायांपैकी तुम्ही काही करून बघितलेत का किंवा हे उपाय तुम्हाला कसे वाटले हेही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.